श्रीमद भागवत कथांतर्गत परब्रह्म परमेश्वर भगवान श्री गोपाल कृष्ण भगवंताच्या अमृतमय सूत्रांचा आपण इथे श्रवण करत आहोत। काल दुपारी आपण बघितलं की चित्त पुढे झालं पाहिजे, चित्त परम पुनित होगा। जेव्हा चित्त जर पावन झालं, पुनित झालं, निर्मळ झालं, स्वच्छ झालं, तेव्हाच ते प्रभू दर्शनासाठी योग्य होतं, अन्यथा नाही। चित्ताचा विचार करत असताना मनोबुद्धी, चित्त आणि अहंकार अशा याला अंतःकरण चातुष्य असं म्हटलेलं आहे। चातुष्य म्हणजे चार पदार्थ। प्रत्येकाचं लक्षण वेगवेगळं आहे। मनाचं लक्षण चंचलता, चांचल्य हा त्याचा स्वभाव आहे। ते कधीच एका ठिकाणी थांबत नाही आणि मनाला आवर घालण्यासाठी भगवान गोपाल कृष्णाने सांगितलं की तस्याहं निग्रहं मन्ये वायोरेव सुदुष्करम्। असं वेगवान असलेलं मन भगवंता याला आवरायचं कसं, अर्जुन प्रश्न विचारतो तेव्हा भगवंत त्यावरती उत्तर देतात, वैराग्य नचक्रियते, त्याला जबरदस्ती वीतराग भावाने त्याला आवरावं लागतं। मन धावत सर्वत्र मदोन्मत गजेंद्रवत, मन सगळीकडे धावतं मदोन्मत गजेंद्रवत। मद उन्मत्त म्हणजे उन्मत्त झालेल्या, मदाने उन्मत्त झालेल्या, गजेंद्रवत म्हणजे हत्तीप्रमाणे ते धावतं। कारण फार चंचल आहे। ते मन चंचल आहे का? दहा मकार सांगितले ते चंचल आहेत। मनो मधुकरो मेघो मानिनी मदनो मरुत। मन मधुकर म्हणजे भुंगा, मेघो ढग चंचल आहेत, कधी कुठं पडतील कधी कुठं पडणार नाही, सांगता येत नाही। मानिनी मदनो मदन मरुत वारा, मा मदो मरकटो मत्स्यो मद मरकट माकड, मत्स्यो मीन मासळी। मकारा रस चंचला, हे म नावाचे जे आहेत हे 10 चंचल आहेत असं म्हणतात, याच्यामध्ये मन आहे। माणसाच्या अंतःकरणामध्ये असलेल्या या अंतःकरण चतुष्टयामध्ये मन प्रथम आलेलं आहे। द्वितीय क्रमांकावरती बुद्धी आहे। बुद्धीचं काम निश्चय करणे, निश्चयात्मक। तुमच्याकडे बुद्धी असेल तर ते तुम्हाला निश्चय करायला शिकवते, हे करायला पाहिजे, हे नाही करायला पाहिजे असा सारासार विचारही तिच्यामध्ये येतो। ज्ञान असेल तर चित्त, चित्ताची अस्थिरता हा स्वभाव आहे, चांचल्य।
चंचल चित्त ते स्थिर होत नाही. त्याला किती स्थिर करण्याचा प्रयत्न करा, स्थिर होत नाही. मग चित्त तुम्हाला लावावं लागतं, कुठेतरी कोणातरी ठिकाणी लावावं लागतं. त्याला कामी लावावं लागतं चित्ताला, तेव्हा ते परमपुनीत होतं. आणि चौथा अहंकार. अहंकार दोन प्रकारचा असतो. एक आपल्यामध्ये जे गुण आहेत, दोष आहेत, त्याचा जे आहे त्याचा अहंकार असतो. मला ही कला येते त्याचा अहंकार, मला हे येतं त्याचा अहंकार, माझ्याकडे शारीरिक शक्ती आहे त्याचा अहंकार, एवढंच काय माझ्याकडे ज्ञान आहे त्याचाही अहंकार. ज्या ज्या गोष्टी आपल्याकडे आहेत त्याचा दर्प वाटणे, अहम वाटणे, हा त्याचा अहंकार. आणि काही लोकांना आपल्याकडे नाही आहे त्याचाही अहंकार असतो. म्हणून अहंकाराचे दोन प्रकार आहेत. एक आहे त्याचा अहंकार, एक नाही त्याचा अहंकार. तुम्ही म्हणसाल आहे त्याचा अहंकार असणं साजेच आहे बा, ठीक आहे, योग्य आहे. पण जे नाही त्याचा अहंकार कसं काय होतो? नाही त्या गोष्टीचाही अहंकार माणसाला असतो. आपल्याकडे अपूर्ण ज्ञान असतं आणि मग आपल्याला त्याचा अहंकार असतो, अपूर्ण ज्ञानाचा. कोणीतरी म्हणतं ते तसं नाही हो, ते असं आहे, माहिती आम्ही काय उन्हानं पिकलो काय, आम्हाला काही कळत नाही काय, असं म्हणून त्याला आपण बाद करतो पुढच्या बोलणाऱ्या माणसाला. हा अहंकारच असतो. अर्धवट असलेल्या माहितीला आपण पूर्ण आहे असं समजणे, हा नवत्या गुणाचा अहंकार आहे. जे नाही आहे आपल्याकडे त्याचा अहंकार. आपल्याकडे सौंदर्य नसेल तर आपण सौंदर्यवान दाखवण्याचा प्रयत्न करतो. मग अनेक प्रकारचे लोशन लावून, अनेक प्रकारचे चेहऱ्याला लेपन लावून सौंदर्यवान दिसण्याचा प्रयत्न करतो. आपण शूरवीर नाही आहे तेव्हा आपण शूरवीर दिसण्याचा प्रयत्न करतो, दाखवण्याचा प्रयत्न करतो. आपण गुणवान नाही आहे, आपण गुणवान दाखवण्याचा प्रयत्न करतो. आपण गायक नसू तर आपण गायक दाखवण्याचा प्रयत्न करू. आपण वादक नसू तर वादक दाखवण्याचा प्रयत्न करू. आपण कथाकार नसू तर आपण कथाकार दाखवण्याचा प्रयत्न करू. हे जे नाही आहे आपल्याकडे ते आपण दाखवण्याचा प्रयत्न करतो. त्याला नवत्या गुणाचा अहंकार असं म्हटलेलं आहे. तर चित्त अत्यंत महत्वाचं आहे. ते चित्त भगवंत म्हणतात माझ्यामध्ये लावून. मत चित्त मद्गत प्राण बोधयंत परस्परम कथयंत शमां नित्यं तुष्यन्ति च रमन्ति च. मत चित्त, चित्त माझ्यामध्ये लाव. चित्त तुझं दुसरीकडे भटकू देऊ नकोस. भगवंताच्या चरणी चित्त जर अर्पण केलं तर ते परम पुनीत पावन होतं, अन्यथा होत नाही. कारण त्याची चंचलता इतकी असते की तुम्ही त्याला चित्त नेमकं काय भानगड आहे हे सुद्धा शोधू शकत नाही. ज्याप्रमाणे इथे जर दिवा असेल तर वाऱ्याने त्याची ज्योत हलते, पण तोच दिवा जर समजा आतल्या घरामध्ये आपण लावला, तिथे वारं लागलं नाही जास्तीचं, ज्योत जळण्यापुरतं वारं लागलं, बघा गंमत आहे. ज्योत जळण्यासाठी वाऱ्याची गरज आहे, ऑक्सिजनची गरज आहे. ऑक्सिजन शिवाय ज्योत जळत नाही.
नुसतं तेल आणि वात असेल, ज्योत जळत नाही. असं वाटतं का तुम्हाला जळते? एक काम करा, एक ज्योत लावा, फुलवात लावा. त्या फुलवातीवरती एक मोठी काचेची बरणी टाका, पालती. किती वेळ ज्योत चालेल? बरणीच्या आतमध्ये ऑक्सिजन आहे, प्राणवायू आहे, तोपर्यंत ती ज्योत चालेल. बरणीच्या आतमधला प्राणवायू संपला, ज्योत संपून जाईल. आता त्याच्यामध्ये वातही आहे, तेलही आहे, पण ज्योत जळत नाही. का? कारण त्या ज्योतीला प्राणवायूची गरज आहे, वाऱ्याची गरज आहे. वारं तर पाहिजे, पण अति वारा नाही पाहिजे. गंमत आहे मोठी. आपल्या चित्ताचं असंच आहे, त्याला ऑक्सिजन पाहिजे, परंतु तो प्राण टिकण्यापुरता ऑक्सिजन पाहिजे. जसं ती ज्योत आहे, तिला जर जोरात वारा लागला तर ती विझून जाईल. आलं का लक्षात? असं म्हणतात, माणसं त्यालाच मदत करतात जो बलिष्ठ आहे, ज्याच्यामध्ये ताकद आहे. ज्याच्यामध्ये ताकद नाही त्याला कोणी मदत करत नाही. माणसंच नाही, निसर्ग सुद्धा तसाच आहे. बारीक दिवा असतो पहा, त्या बारीक दिव्याला वारं विझवून टाकतं, आणि त्याच दिव्याला जर वनवा पकडला तर जंगलामध्ये लागलेला वनवा, त्या वनव्याला तोच वारा सपोर्ट करतो. स एव दीपनाशाय कृष्ये कश्यस्ति सौहृदम्. अग्नीमध्ये वनवा जर असेल तर त्याचा वारा मित्र बनतो. परंतु तोच वारा बारीक दिवा असेल, त्या दिव्याला विझवून टाकतो. ऑक्सिजनची आम्हाला गरज आहे जशी मनुष्याला, तसं चित्त पेटण्यासाठी, चित्त जळण्यासाठी भगवंताच्या चरणावरती त्याला हवेची गरज आहे. पण इतकी हवा नको की ते विचलित होईल. आपल्या विचारांची हवा इतकी त्याला लागते की आपलं चित्त डावाडोल होतं. म्हणून भगवंत म्हणतात, ते चित्त माझ्या चरणी अर्पण कर. मच्चित्त मद्गत प्राण, चित्त माझ्यामध्ये अर्पण कर. एवढंच काय, तुझा प्राण सुद्धा माझ्यामध्ये अर्पण कर. तुझा प्राण मी झालो पाहिजे. भगवंत म्हणतात, बोधयंत परस्परम कथयंत शमं नित्य तुष्यंती च रमन्ति च. चित्त माझ्यामध्ये अर्पण केलं. आता दुसरी गोष्ट सांगतात, तुझा प्राण माझ्यामध्ये अर्पण केला. बोधयंत परस्परम, माझं ज्ञान तुला कळलं. किंवा दोन व्यक्ती आहेत, दोन्ही ज्ञानी आहेत, दोघे जण बसलेत, रिकाम्या गप्पा मारतायत, उपयोगाचं नाही. पण दोघे जण बसले आणि दोघही भगवंताच्या लीळांचं कथन करतात. दोन्हीही भगवंताने असं केलं असं म्हणतात. तो म्हणतो, हो भगवंताने त्या ठिकाणी तसं केलं. भगवंताने अर्जुनाची बाजू घेतली, दुष्टांचा संहार केला, दुर्योधनादी कौरवांना मारलं. दुसरा म्हणतो, हो तेही बरोबर आहे.
पण द्रौपदीचंही रक्षण केलं, हेही बरोबर. अशा चर्चाही चालतात. बोधयंत परस्परम, एकामेकाला बोध देतात, एकामेकाला जाणीव देतात. असं कथन करणारे जे व्यक्ती असतात ना, कथयंत शमाम नित्य, नित्य माझं कथन करतात. नित्य नित्य माझी कथा सांगतात, माझ्या कथेमध्ये रममान होतात. माझी कथा सांगताना त्यांना आनंद होतो, माझी कथा ऐकताना त्यांना आनंद होतो. असे जे आहेत ना परस्पर, त्या ठिकाणी मी रममान होतो. भगवंत म्हणतात माझीच कथा मी ऐकत असतो. कथयंत शमं नित्यं तुष्यन्तीच रमन्तीच, त्याच्यामध्ये मी संतुष्ट होतो, मी रममान होतो माझ्या कथेमध्ये. भगवंताची कथा त्याला आवडते, भगवंताची कथा भगवंतालाच आवडते. गंमत आहे. भगवंताचं, आता आपण भगवंताचं गुणवर्णन करतो, भगवंताचं भजन गातो. काय असतं त्या भजनामध्ये? शब्द गोष्टी असतात, उसने आणलेले असतात. शब्द काही आपल्याकडे नसतात, नुसती शब्दांची जोडाजोड असते, काही नसतं. 12 कडीतले अक्षर असतात, त्या अक्षरांना एकत्रित करून आपण शब्द बनवलेले असतात. त्याच अक्षराचं भजन होतं, त्याच अक्षराच्या शिवाई बनतात. अक्षर तेच असतात, उलटे पालटे झाले की शिव्या होतात, सरळ झाले की त्याचे प्रार्थना होते. असतं तरी काय नाही. आणि त्याच गोष्टींनी भगवंत संतुष्ट होतो, ते काही पटत नाही. होत ना, शब्द तेच आहे, 52 अक्षर आहेत, त्या 52 अक्षरामध्येच आहे. मूर्ख नावाचा शब्द त्या 52 अक्षरामधूनच निघाला. एखाद्याला मूर्ख म्हणल्यानंतर राग येतो ना. नालायक नावाचा शब्द त्यातूनच निघाला, त्या 52 अक्षरांमधून. पण तसं म्हटलं एखाद्याला तर त्याला राग येतो. आणि एखाद्याची स्तुती केली की तुम्ही खूप चांगले आहात, हे तुम्ही खूप चांगले आहात, ते 3 शब्द त्याच 52 अक्षरामधून निघाले ना. तुमच्यासारखा माणूस नाही, त्याच 52 अक्षरामधून निघाले. वा, काय छान चाललंय, वा काय तुमचं रूप आहे. तर त्या 52 अक्षरामधलेच आहे, दुसरीकडचं कुठलंच नाही आहे. तरी माणूस प्रसन्न होतो. त्याच 52 अक्षरामधून शब्द बाजूला काढले, त्याची शिवी बनवली, माणूस नाराज होतो. आहे तर तेवढंच गाठवलं ना, त्याच्यापेक्षा जास्त नाही ना. यालाच काना मात्र उकार दिला की नाही. आहे तरी काय भाषा. पण त्याच शब्दांना एका लयीत बसवलं, एका ठेक्यात बसवलं, एका तालामध्ये बसवलं, एका सुरामध्ये आणलं, त्याच्यामध्ये सूर मिसळला, ताल मिसळला, लय मिसळली, शब्द तयार केले, शब्दामध्ये वजन, प्रार्थना आणली. छान वाटतं ते, बरं वाटतं. सौंदर्याने माझे वेधले गाम, सौंदर्याने
ऐकले सौभाग्य लागले मदत्याचे भगवंताची प्रार्थना. सगळं 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 असं देवाला माहिती सगळं खोटं खोटे. इथले शब्द घेतले ते जोडदाड केलेली आहे असतं तरी काय, पण तो संतुष्ट होतो नाही. तुष्यंतीच रमंतीच आणि त्याच्यामध्ये रममान होतो. लेकराचे मोबडे बोल जसे आईला बरे वाटतात, चांगले वाटतात, आई संतुष्ट होते, तसा भगवंतही संतुष्ट होतो. कारण त्याच्यामध्ये आर्थता असते, आवड असते, त्याच्यामध्ये भाव असतो आणि त्या भावामुळं, त्या अर्थतेमुळं, त्या आवडीमुळं त्याला चांगलं वाटत असतं, दुसरं काहीच नसतं. आणि म्हणून भगवंत म्हणतात दुष्यंतीच रमंतीच, मी त्याच्यामध्ये संतुष्ट होतो. अशा रीतीने भक्तीमध्ये रममान झालेले जे पुरुष आहेत त्यांना भगवंत काय करतात, तेषां सतत युक्तानां भजतां प्रतिपूर्वकं ददामि बुद्धियोगं येन मामोपयान्ति ते. तेषां सतत युक्तानां, तेषां ते सर्व माझ्याशी युक्त झाल्यानंतर माझी भक्ती करतात. कशी करतात म्हणले, प्रीतीपूर्वक करतात. भजतां प्रीतीपूर्वकं. आपण प्रीतीपूर्वक करतो का यंत्रवत करतो? हातामध्ये गाठी आहे, गाठीचे मनी चालू आहे. आता हे प्रीतीपूर्वक चाललंय का उभं वाढायचे म्हणून वाढायचे? भजन चाललेलं आहे ते आवडीपूर्वक चाललंय का नुसतंच चाललंय? नुसतंच जर चाललं असेल तर त्याला काय अर्थ आहे का? ठीक आहे नाही. आपण हे समजलं की सगळं ठेक्यामध्ये पाहिजे, सगळं लईमध्ये पाहिजे, सगळं तालामध्ये पाहिजे, सगळं सुरामध्ये पाहिजे, हे बरोबर आहे. हे त्यासाठी एक ठीक आहे, तो एक गणिताचा भाग झाला. पण भाव, तर भाव नसेल तर काही. आपल्यापेक्षा सुंदर ठेक्यामध्ये असतात ना, चित्रपटातले गाणे असतात ठेक्यामध्ये असतात. भाव कुठे असतो? तमाशातले गाणे अजिबात ठेका इकडे तिकडे होत नाही. भाव कुठे असतो? नाटकातले गाणे भाव कुठे असतो? सूर होत नाही इकडे तिकडे, ताल होत नाही, ठेका होत नाही, पण भाव कुठे असतो? भाव नसतो ना. आणि त्याचा विचार करणं फार महत्वाची गोष्ट आहे. म्हणून भगवंत म्हणतात की भजतां प्रीतीपूर्वकं, ते मला प्रीतीनं भजतात, प्रीतीपूर्वक मला भजतात. असे जे आहेत ना, तेषां सतत युक्तानां माझा हरी कृष्ण भक्ती हरी से
आणि म्हणून भगवंत म्हणतात ते श्याम सतते युक्ता, ते माझ्याशी युक्त आहेत. आपण कुणाशी युक्त आहोत? भगवंताशी युक्त आहोत की पैशाशी युक्त आहोत, प्रपंचाशी युक्त आहोत की परमार्थाशी युक्त आहोत? युक्त म्हणजे संगत. कुणाशी आपण संगत आहोत? ते मंदिरात बसून जर आपण पैशाचा विचार करत असू, कथेत बसून आपण प्रपंचाचा विचार करत असू, तर आपण नेमके कशाशी युक्त आहोत? हा फार महत्वाचा मुद्दा आहे. इथे बसून आपल्याला जर प्रपंचाच्या आठवणी येत असतील तर आपण प्रपंचाशी युक्त आहोत, परमार्थाशी नव्हे, नाही का? मंदिरात बसून आपण जर पैशाचा विचार करत असू तर आपण पैशाशी युक्त आहोत, भगवंताशी युक्त नाही आहोत. कथेत बसून आपल्या डोक्यामध्ये विषयाचा विचार असेल तर आपण भगवंताशी युक्त नाही आहोत, आपण विषयाशी युक्त आहोत. भगवंत म्हणतात माझ्याशी युक्त हो, तेषां सतत युक्ता, ते माझ्याशी युक्त होतात. आणि जे माझ्याशी युक्त होतात ना, युक्त होऊन काय करतात? भजताम प्रीतिपूर्वकम, मला प्रीतिपूर्वक भजतात. प्रेमानं भजतात, प्रेमानं. आता प्रेमानं भजणं आणि यंत्रवत भजणं. सकाळी उठायचं आहे, उठायचं 3 वाजता उठायचं आहे, बरं उठायचं, उठले, स्मरण करायचं आहे, केलं, 5 गाठ्या 10 गाठ्या 15 गाठ्या एवढंच. डोळ्याला अश्रूचा टिपूस नाही, अंतःकरण द्रवल्या गेलं नाही, मुखाने नुसतं यंत्रवत नामस्मरण चालू आहे, जणू काही टेप रेकॉर्डर लावलेला आहे किंवा मोबाईल लावलेला आहे, अशा पद्धतीनं नाम म्हटल्या जात असेल. नाही, मोबाईल मध्ये जे गाणं म्हटलं गेलं किंवा लावलेलं आहे ते गाणं तर सगळं बरोबर आहे, सुरात आहे, ठेक्यात आहे, तालात आहे, सगळं आहे, पण भाव आहे का? किंवा मोबाईलला आरती तुम्ही लावून दिली मोबाईल वरती, सकाळी सकाळी उठा